हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला बेस्ट निवडा रामबंधू निवडा। हिंदी सक्ती नाही, मात्र 3 भाषा शिकाव्यास लागणार। राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या नव्या आदेशाने पुन्हा वादाची ठिणगी। तर हिंदीची सक्ती मनसे खपवून घेणार नाही, शालेय शिक्षणातून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्या। हिंदी सक्ती असेल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा। गुजरातमध्ये हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? हिंदीची सक्ती अशा पद्धतीने लादल्यास उद्या मराठी भाषा संपून जाईल। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आक्रमक। अजित पवारांचे कार्यकर्ते शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या भेटीला, आमच्या पॅनलला मतदान करण्याची कार्यकर्त्यांची विनंती। कोल्हापुरात मदरशामध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन परप्रांतीय मुलाचा शॉक देऊन खून, अल्पवयीन मुलानेच खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। देवतील तुकोबांच्या पालखी सोहळ्यात अजित पवारही सहभागी। अजित पवारांनी तुकाराम महाराज समाधीचं घेतलं दर्शन। पुढील काही महिन्यात भाजपामध्ये पक्षप्रवेशाचा धडाका। नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात महाविकास आघाडीला पडणार भगदाड। मवियाचे बडे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याची माहिती। हिंगोलीच्या जवळा बाजार गावात 2 गटात तुफान हाणामारी, खासगी रुग्णालयासह रुग्णवाहिकेची तोडफोड। वादाचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्री पाटील आज करणार भाजपात प्रवेश। सांगलीत काँग्रेसला भाजपाचा मोठा धक्का। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून बातचीत। मोदींना ट्रम्प यांनी दिलं अमेरिका भेटीचं निमंत्रण। दोघांमध्ये सुमारे 35 मिनिटं चर्चा। दहशतवादाबाबत मोदींनी मांडली भूमिका। आंध्र प्रदेशच्या मारडपल्ली जंगलात जोरदार चकमक, माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्यासह 3 जणांचा खात्मा। माओवाद विरोधी पथकाची धडक कारवाई। आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलं संत तुकाराम महाराज समाधीचं दर्शन। आज देहूत होणाऱ्या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची उसळली गर्दी।